नमस्कार मित्रांनो, मी विजय जाधव. माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये मी अशी व्यक्तिमत्व शोधत असतो की जी नेहमी प्रवासाच्या उलट्या दिशेने प्रवास करतात. असंच अगदी माझ्या गावाच्या जवळ असलेले एक व्यक्तिमत्व जे मला अगदी उलट्या दिशेने प्रवास करताना दिसतं. अशाच एका आगळ्या व्यक्तिमत्वाची आपण आज युवा मंचच्या मार्फत एक छोटीस मुलाखत घेणार आहोत. तर आज आपल्याकडे असंच एक आगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे, माननीय श्री सचिन कानवडे सरांचं. एक छान जीवन असताना त्यातनं त्यांनी ग्रामपंचायतीत काम करायचं, गावाची धुरा सांभाळायची, म्हणून ते उपसरपंच या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांनी आपला प्रवास कसा केला हे आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. प्रथमतः मी सरांना विनंती करतो की सर आपण आपला परिचय करून द्यावा. नमस्कार, मी सचिन कानवडे, राहणार सावरचोळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. सर, सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपण आपल्या जीवन परिचय आणि आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगितलं तर खूप बरं राहील. जीवन परिचय सांगायचा झाला तर माझं जन्म मूळ मामाच्या गावी कोळवाडी या ठिकाणी झाला आणि माझं शैक्षणिक पात्रता जर सांगायची झाली तर माझं जिल्हा परिषदचं पहिली ते चौथी शिक्षण माझ्या गावातच झालं, सावरचोळ या ठिकाणी. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण मुळा माध्यमिक विद्यालय पिंपळगाव खांड या ठिकाणी 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण माझं त्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर मी ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज अगस्ती कॉलेज अकोला या ठिकाणी कंप्लीट केल्यानंतर मास्टर डिग्री मी MSc फिजिक्स RYK कॉलेज नाशिक मधनं झालं माझं. नंतर परत मी BSc केमिस्ट्री डिग्री पण अगस्ती कॉलेज अकोला या ठिकाणी 2018 साली कंप्लीट केली. एक शिक्षणाचं एक प्रवास कंप्लीट झाला की प्रत्येक युवा हा नोकरी, करिअर आणि कुटुंब सांभाळण्याच्या मागे लागतो. तर शिक्षण झाल्यानंतर एक तुमच्या नोकरीच्या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगावं. शैक्षणिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं ज्यावेळेस BSc केमिस्ट्री MSc फिजिक्स झाल्यानंतर ज्यावेळेस मी नोकरीचा विचार करायला लागलो, म्हणजे ज्यावेळेस शिकल्यानंतर नोकरी हा प्राथमिक दर्जा असतोच, शिकल्यानंतर त्याने नोकरी करावी हा एक शेड्यूल वाईजच आहे. पण मला नोकरी तसा रस नव्हता, परंतु शैक्षणिक दर्जा असल्या कारणानं आपण त्या ठिकाणी मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी गेलो. मॅक्लॉइड फार्मा सारख्या ठिकाणी, लोकबेटा फार्मा सारख्या ठिकाणी मी माझं फार्मास्युटिकल करिअरला सुरुवात केली आणि तिथंच मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष मुंबई सारख्या ठिकाणी जॉब केला. सर, मग तुम्ही अगदी स्वतःच्या जीवनात एकदम सेटल असताना आपण उपसरपंच पद घ्यावं आणि आपल्या गावाकडे यावं, असा उलटा प्रवास नेमकी कसा करावासा वाटला तुम्हाला? ज्यावेळेस मी महाविद्यालयात होतो त्यावेळेस मी NSS सारख्या उपक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यातल्या त्यात मी लर्नर कमावू शिका या योजनेमध्ये पण भाग घेतला होता. तशी देशसेवेची आवड ही पहिल्यापासूनच होती, मनामध्ये ते होतच. परंतु ज्यावेळेस मी मुंबई सारख्या ठिकाणी जॉब करत होतो आणि ते धक्काधक्कीचं जीवन मी ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस माझा गावही माझ्या दृष्टीपथात होता की ज्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण खूप कमी होतं आणि गावामध्ये असणाऱ्या ज्या समस्या होत्या, खूप साऱ्या समस्या होत्या, पिण्याच्या पाण्याच्या पासून तर आरोग्याच्या विषयी असतील, दैनंदिन खूप साऱ्या अशा समस्या होत्या. आणि त्या ठिकाणी जी आपण व्यवस्था म्हणतो, जी म्हणजे ज्याला ग्रामपंचायतला लोकशाहीचा कणा म्हटलं जातं, की ज्या ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया, तेच पुढे विकसित जाऊन आपल्या देशाचा कणा आणि पाया मजबूत करतं, अशी ही ग्रामपंचायत. तो मुख्य राजकारणाचा असेल किंवा समाजकारणाचा गाभा जर म्हटला तर तो ग्रामपंचायत आहे. सर, तुमचं सामाजिक विचार मला समजू शकतात, पण एक चांगलं करिअर असताना, एक चांगली नोकरी असताना, ती नोकरी सोडून जेव्हा तुम्ही गावाकडे येण्याचा आणि निवडणूक लढवून एक पद मिळवण्याचा जेव्हा ध्यास घेतला तेव्हा घरच्यांकडनं काही विरोध झाला का तुम्हाला या गोष्टीबद्दल? घरून तसा विरोध झालाच, कारण कोणीही असो, ग्रामीण भागातील जो मुलगा शिकलेला असतो तो जर 2 पैसे कमवत असेल तर त्या कुटुंबाची गुजराण त्या पैशावर होत असते. आणि ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न, पाणी, माझ्या गावामध्ये पाणी हा सगळ्यात जमेची बाजू आहे. पाणी नाही, शेतीसाठी सुद्धा पाणी नाही, त्यामुळे शेतीवर आपली उपजीविका होऊ शकते असं नाही. नोकरीशिवाय पर्यायच नाही.
आणि असं असताना ज्यावेळेस मी चालू पगाराची नोकरी सोडून ज्यावेळेस गावी येतोय असा निर्णय ज्यावेळेस मी घेत होतो त्यावेळेस घरच्यांचा मला प्रखर विरोध झाला. पण मला सगळ्यात मोठी साथ दिली म्हणजे आधार दिला तो माझ्या भावाने दिला. त्या माझ्या ह्या विषयात या मुद्द्याला त्याने भरपूर प्रतिसाद दिला. सर, याच्यानंतर आम्हाला तुम्ही गावच्या राजकारणात उतरल्यानंतर उपसरपंच पदापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला याबद्दल सांगा आम्हाला. मी यातनं आलो असेल तर मी आलो युवा मंचच्या माध्यमातून, जे की काही आमच्या 50 ते 60 70 मुलांचा जो ग्रुप होता युवा मंचचा, म्हणजे जे तरुण वर्गाचा युवक होता, त्यामध्ये जवळजवळ 14 वर्षा वयोगटापासून ते 27-28 ते काय जाईल सांगून येणार स्टॉप. जर माझा प्रवास म्हणजे सांगायचा झाला तर म्हणजे इलेक्शन ते उपसरपंच कसा झालो यापर्यंतचा जर प्रवास सांगायचा झाला तर मुख्य म्हणजे जो मला सहकारी वर्ग होता जो की 14 वर्ष वयोगट ते कमीत कमी 27-28 वर्षाचा वयोगट आणि त्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक असतील त्या सर्वांचाच एकत्रित मला सपोर्ट होता आणि त्यांच्या माध्यमातूनच मी इलेक्शनला उभा राहिलो. म्हणजे ह्या सर्वांनी मला जी साथ दिली त्याच्यामध्ये महिला वर्ग असेल, ज्येष्ठ पुरुष वर्ग असेल आणि जो 14 ते 21 ज्या वयोगटाला मतदान नव्हतं सर, ज्याला मतदानाचा अधिकारही नव्हता, त्या वयोगटानेही मला खूप सारा सपोर्ट केला आणि त्याच्या माध्यमातूनच मी जवळजवळ काटेकी टक्कर म्हणता येईल 17-18 मतांनी मी निवडून आलो आणि त्यानंतर मला गावच्या ज्या सदस्य बॉडीतनं उपसरपंच होण्याची संधी मिळाली. सर, मला असं विचारावं वाटेल की उपसरपंच होण्याचं तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, पण त्यानंतरचा तुमचा जो प्रवास होता की तुम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि आपण आता जे या प्रवासात काम केलं ते काम कसं केलं याबद्दल आम्हाला सांगा. नाही, उपसरपंच होण्याचं माझं स्वप्न मुळीच नव्हतं. माझं स्वप्न जे होतं ते फक्त ह्या कायदेशीर चौकटीत आपण यायचं, जेणेकरून या प्रशासकीय चौकटीत जर आपण आलो तर आपण त्या समाजाला, त्या घटकांना आपण न्याय कशा प्रकारे देऊ शकतो. जर आपण त्या चौकटीतच जर नसलो, ज्यावेळेस आम्ही प्रशासनाचा सुरुवातीला युवा मंचच्या माध्यमातून अभ्यास केला, जर आपण या प्रशासनात नसलो तर ती पकड आपली ढिल्ली होते. आपल्याला ज्यावेळेस म्हणजे पॉवर प्लस अथॉरिटी जे आपण म्हणतो, म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे अधिकार असतो तर अधिकारानं ते काम करणं खूप सुलभ जातं, सोपं होतं. तसं जे काम करणं त्याला अनंत अडचण येतात. पण ज्यावेळेस आपल्याकडे अधिकार असतो, अधिकार असल्यानंतर आपण जो अधिकाराचा योग्य वापर करून जे कामात लक्ष घालून ते काम पूर्ण करू शकतो ते सुलभ होतं. यानंतर सर, मला असं विचारावं वाटेल की उपसरपंच झाल्यानंतर आलेल्या अडचणी आणि त्या अडचणीतनं तुम्ही मार्गक्रमण कसं केलं आणि कामाची रूपरेषा कशी आखली तुम्ही तुमच्या. सुरुवातीच्या काळात तर ज्यावेळेस माझी कामकाजाची सुरुवात झाली, म्हणजे ज्यावेळेस मी उपसरपंच म्हणून लोकांनी संधी दिली, त्यावेळेस जी सुरुवात झाली ती सांगायची म्हटलं तर खूप कठीण काळ होता. कारण कुठलाही राजकीय अनुभव आपल्याला नव्हता. जरी ग्रामपंचायत लढलो होतो, लोकांनी आपल्याला निवडून दिलं होतं, उपसरपंच म्हणून सदस्य बॉडीनेही निवडून दिलं होतं, पण त्यानंतर करायचं काय आता, आपल्यापुढे तो खरा प्रश्न होता. निवडून येणं सोपं, निवडून येणं झालं, पद मिळणं झालं, पण आता तर प्रत्यक्षात ज्यावेळेस काम करण्याची वेळ आली त्यावेळेस ती वेळ खूप अवघड होती. कारण कुठलाही राजकीय आपल्याला त्या प्रवासाचा, त्या प्रशासनाचा, त्या प्रशासकीय कामकाजाचा आपल्याला कुठलाही अनुभव नव्हता. परंतु एक साक्षर फक्त आपल्याला लिहिता वाचता योग्य येतंय आणि आपली जी विचार करण्याची जी क्षमता होती त्या विचार करण्याच्या ताकदीवर आणि युवा मंचच्या सहकार्यावर मी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. सर, मला यानंतर असं विचारावंसं वाटेल की गावचा उपसरपंच झाल्यानंतर आपल्या गावासाठी तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आणि तुमच्या समोर असलेले प्रश्न आणि त्याच्यातनं तुम्ही केलेली वाटचाल याबद्दल आम्हाला सांगा. नाही, आमची युवा मंचच्या माध्यमातून आमची स्वप्न तर खूप मोठी होती. स्वप्न पाहणं जितकं सोपं असतं तितकं ती प्रत्यक्षात उतरवणं अवघड असतं. ज्यावेळेस त्या गोष्टीची सुरुवात झाली, तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे ज्यावेळेस त्या गोष्टीची सुरुवात झाली, कामकाजाला ज्यावेळेस प्रत्यक्ष सुरुवात झाली त्यावेळेस खूप साऱ्या अडचणी येत होत्या. त्या प्रशासकीय अडचणी असतील, विरोधातल्या अडचणी असतील आणि मुद्द्याचं सांगायचं झालं तर मी विरोधातला उपसरपंच होतो, ना की सत्तेतला उपसरपंच. सर, गावातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली कामे
आणि आपण दिलेली आश्वासने आणि ती पूर्ण करताना तुमची झालेली वाताहत किंवा तुम्हाला आलेल्या अडचणी आणि त्याच्यातनं तुम्ही केलेला मार्गेचा प्रवास, तर तुम्ही काय काय योजना गावासाठी आणल्यात आणि कुठली कुठली कामं तुम्ही शासनाच्या सहयोगाने पूर्ण केली? नाही, ज्यावेळेस आमच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होण्याच्या अगोदर आमची जी युवा मंचच्या माध्यमातून जे आमची मूळ उद्देश आणि ध्येय होतं ते एक होतं की गावामध्ये जी लहान वयापासून मुलं जे दारूकडे अग्रेसर झाली होती, ग्रामीण भाग असल्या कारणाने, आणि माझ्याकडं आदिवासी समाज जवळजवळ 60-70% माझ्या गावात सावरचोळ मेंगावडी गावामध्ये जवळजवळ 60-70% आदिवासी समाज आहे आणि असाक्षर समाज असल्या कारणानं कुठल्याही गोष्टीचं तेवढं ज्ञान नसल्या कारणानं लोक व्यसनाच्या लगेच आहारी जात होते आणि माझ्या गावामध्ये दारू ह्या जो प्रकार आहे हा खूप प्रकारे वाढला होता. आणि पहिलाच अजेंडा आमच्या युवा मंचाच हा होता की आपण काहीही झालं तर ह्या 5 वर्षात आपली खूप मोठी बाकीची काही कामं नाही झाली तरी चालतील, पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या गावात 100% दारूबंदी झाली पाहिजे. ज्या ठिकाणी आजपर्यंत प्रलंबित रस्ता आहे, म्हणजे ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त पाऊलवाट आहे, ज्या लोकांना येण्या जाण्याची खूप अडचण आहे, त्यांना शेतीसाठी त्यांच्या याच्यामध्ये यंत्रसामग्री कुठली नेता येत नाही, अशा लोकांसाठी कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यात आला. ही आपली 2-3 कामं महत्वाची होती आणि शेतीसाठी पाणी, हे 3च कामं आमच्या अजेंड्यावर जास्त होती. प्रलंबित रस्ते असतील, दारूबंदी असेल आणि जनजागृती. सर्वात महत्वाचा आमचा अजेंडा होता की जनजागृती, लोकांपर्यंत प्रत्येक माहिती, सरकारी योजना असेल, ग्रामपंचायतची योजना असेल किंवा कुठलाही जो सार्वजनिक आणि योग्य विचार असेल तो सर्वसामान्यापर्यंत कसा आपल्याला पोहोचवता येईल, जनजागृती समाजामध्ये कशी घडवता येईल, हाच मूळ उद्देश होता. म्हणजे दारूबंदी असेल, प्रलंबित रस्ते असतील आणि जनजागृती, जे की सर्व मुद्दे दारूबंदीपासनं प्रलंबित रस्ते, जनजागृती, ज्या काही सरकारी स्कीमा, ज्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा तहसील कचेरी मार्फत किंवा तालुका पातळीवरनं ज्या ग्रामपंचायत पातळीवर योजना राबवल्या जातात, त्या योजनांसाठी जे काही आपल्याला सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करता येईल, हा मूळ उद्देश होता आमचा. म्हणून आम्ही या प्रक्रियेत आलो. सर, माझ्या माहिती अन्वये आपलं गाव 100% दारूबंदी झालेलं आहे. तर या प्रवासात आपण ही लढाई कशी लढलात? कारण आजचा युवा जो आहे तो अगदी व्यसनाधीनतेकडे ओढवला जात आहे आणि अशा परिस्थितीत एका छोट्याशा गावाला प्रोटेक्ट करताना या सगळ्या लढाईची सुरुवात कशी झाली? याची लढाईची सुरुवात म्हणजे सांगायचं झालं तर आमच्याकडं अवैध दारू विक्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती. सावरचोळ गावात असेल किंवा मेंगावाडी गावामध्ये असेल, या अवैध दारू विक्रीमुळे परिणाम काय होत होता, जे की मोलमजुरी करून जगणारी लोक होती, ती दिवसभर कामाला जायची आणि रात्रीचं येऊन किंवा सकाळ संध्याकाळ त्या दारूच्या गुत्त्यांवर पडलेली असायची. मग त्या बायका मुलं असतील किंवा लहान वयोगटावर त्याचा परिणाम होऊन तरुण जो होता, जो 16 वयोगट असेल, 18चा वयोगट असेल, 21चा वयोगट असेल, तो 18 ते 21चा वयोगट जो आहे तो त्या दारूच्या व्यसनाकडे खूप आहारी गेला होता. जेणेकरून त्यामध्ये त्यांना जर वेळेत आवर न घातला तर खूप सारी मोठी समस्या निर्माण या ठिकाणी झाली होती. जर दारूबंदी झाली नाही तर सुसंस्कृती जी आपल्या गावची ग्रामीण, कुठल्याही गावची असो, ग्रामीण भागातली जी संस्कृती आहे ती लयाला चालली होती त्या गोष्टीमुळे, जी की दारूबंदीमुळे खूप सारे विपरीत परिणाम होत होते. दारूबंदीमुळे तुम्हाला माहितच असेल दारूने काय होतं, व्यसनाच्या आधी जर माणूस गेला तर त्याचे कुटुंब बेचिराग होतं, पिढ्याने पिढ्या बर्बाद होतात, 1 नव्हे 2-3 पिढ्या बर्बाद होतात. आणि सगळ्यात मूळ कारण जर शोधलं तर आम्ही तेच शोधलं, पहिली आपल्याला प्राथमिक पायरी जी आहे ती दारूबंदी करायची आणि त्याला युवा मंचच्या सहकार्यातून, ग्रामसभेच्या माध्यमातून, लोकांच्या जनजागृतीतून आणि एक्साईज डिपार्टमेंट असेल, पोलीस यंत्रणा असेल, DYSP यंत्रणा असेल, एक्साईज डिपार्टमेंट असेल आणि सर्वात ज्यावेळेस याला आवरच बसेना त्यावेळेस आम्ही जवळजवळ फार मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचलो आणि त्यामध्ये आम्हाला दारूबंदीचे जे काही कार्यकर्ते भेटत गेले, दारूबंदीचे जे प्रोत्साहन देणारे कार्यकर्ते, मोठी मोठी माणसं भेटत गेली, त्यांच्याशी आम्ही कनेक्ट होत गेलो आणि न्यूजपेपरच्या माध्यमातून, वार्ता आपण जी बातमी देतात त्यांच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचलो. आणि एक वेळ अशी आली की मी माझ्या गावात 100% दारूबंदी करू शकलो आणि त्यामध्ये युवकांनी
महिला मंडळ असेल आणि ज्येष्ठ नागरिक असेल, या सर्वांनी एकत्रित येऊन जो प्रयत्न केला आणि त्यांना मी युवा मंचच्या माध्यमातून जे एकत्रित आणू शकलो आणि त्यामुळे जी दारूबंदी करू शकलो, ती खरंच एक न होणारी गोष्ट होती. मी असं म्हणत नाही, पण नक्कीच न होणारी गोष्ट होती. कारण आजही माझ्या गावात सावरचोळ मेहगावडी असेल 100% अवैध दारू विक्रीला 100% बंदी आहे. मित्रांनो, सरांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे, कारण या गोष्टीचा मी स्वतःही पुरावा आहे. मी अगदी इथल्या जवळच्याच एका गावातला व्यक्ती आहे. त्याच्यामुळे इथे जी 100% दारूबंदी झाली त्याच्याबद्दलची चर्चा ही मी स्वतः बघितली, तो प्रवासही मी स्वतः बघितला. यानंतर मला सर असं विचारायचं वाटेल की प्रशासनाची तुम्ही मदत कशी घेतली आणि ही सगळी जेव्हा कामे आपण करतात, ज्या सरकारी योजना आहेत त्या आणण्यासाठी तुम्हाला स्थानिक प्रशासन असेल किंवा अगदी मंत्रालयापर्यंतची तुमचे काही कामं असतील, ही सगळी तुम्ही कशी अंमलात आणली आणि त्यांच्याकडनं जे काही ग्रामपंचायतीसाठी येणारे निधी आहेत, हे सगळं जे प्रवास आहे याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. ग्रामपंचायतला रेग्युलर निधी आपला 15 वित्त आयोग असतोच. म्हणजे ज्या वित्त आयोगामध्ये जो रेग्युलर जो ठरल्याप्रमाणे निधी असतो, वार्षिक निधी असतो, त्याचा आराखडा बनवला जातो. त्या आराखड्याप्रमाणे जे 10 ते 15 लाखापर्यंत जशी लोकसंख्या असेल तसा निधी ग्रामपंचायतींना अवेलेबल असतो. पण ह्या निधी व्यतिरिक्त जी 25-15ची कामं असतील, जे पालकमंत्री निधीची कामं असतील, जी आमदार निधीची कामं असतील, ती याच्या व्यतिरिक्त येतात. आणि ह्याच्याही व्यतिरिक्त म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, ती याच्या व्यतिरिक्त असतात, जे की आपल्या वित्त आयोगाच्या पलीकडे जाऊन आपण जो पाठपुरावा म्हणतो, जी कामं पाठपुरावा केल्यानंतरच आपण त्या खेचून आणावी लागतात. पण याला प्रशासन सांगायचं झालं तर पंचायत समिती असेल, तुमचं जिल्हा परिषद असेल आणि तुमचं मुख्यमंत्री कार्यालय असेल, त्या सचिवालयापर्यंत तुमची मागणी तुम्ही किती प्रकर्षाने तिथं जे ठराव असतील, ग्रामपंचायत पातळीवरून जे ठराव असतील, जे पत्रव्यवहार असेल, त्याचा पाठपुरावा तुम्ही ग्रामसेवकच्या माध्यमातून, तुमच्या स्वतःच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत कसं मांडता, त्या प्रशासनापर्यंत तुम्ही कसं पोहोचवता आणि त्याला जो पाठपुरावा, जो फॉलो तुम्ही घेता, त्यावर ते डिपेंड असतं. आणि नक्कीच ज्यावेळेस तुम्ही पाठपुरावा करता त्या गोष्टीला आज ना उद्या यश ही नक्की येतच असतं. यानंतर सर मला असं विचारावं वाटेल की सरकारी ज्या योजना आहेत यांची आपल्या ग्रामीण युवाला अजूनही तितकीशी माहिती नाही, तर एक उपसरपंच म्हणून या योजना जेव्हा तुम्ही आपल्या गावात राबवल्यात, तर अशा कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्या कशा पद्धतीने आपण अंमलात आणल्यात आणि त्या कशा पद्धतीने आपण ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचवल्यात, याबद्दल आम्हाला सांगावं. सोप्यात सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्कीम जी आमच्या गावात आली ती घरकुल योजना, ज्यामध्ये जवळजवळ 300 ते 350 घरकुल आहेत. त्यामध्ये ओपन कॅटेगरी असेल, आदिवासी समाज असेल, सर्व घटकांना एकत्रित करून जी घरकुल योजना आपण अंमलात आणली आणि घरकुल योजनेला परवानगी जी मंजुरी होती ती आपल्याच ग्रामसभेमध्ये देण्यात आली. ज्यावेळेस आमची दुसरी किंवा तिसरी ग्रामसभा असेल आमच्या कार्यकाळातली, त्या ग्रामसभेमध्ये त्याला उत्स्फूर्त लोकांचा सहभागातून ती आपण 300 ते 350 घरकुलांना आपण मंजुरी आणली आणि ती यशस्वीरित्या आजही आमच्या ग्रामपंचायत लेव्हलला जवळजवळ 150 ते 200 घरकुलं बांधून पूर्ण आहेत आणि काही प्रस्तावित आहेत. आणि जी नवीन घरकुलं त्यांच्याही जे वंचित राहिले होते पहिल्या यादीतनं, त्यांच्यासाठी आपण नवीन सर्वे करून आता जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वीच पाठीमागे आपण नवीन सर्वे करून जे वंचित राहिले त्यांच्यासाठी ही घरकुल ही स्कीम राबवण्याचा प्रयत्न चालू आहे. रेग्युलर स्कीम सोडता प्रधानमंत्री आवास योजना सोडता शबरी आवास योजना पण आहे आदिवासी समाजासाठी, तेही पण आपण अंमलात आणण्याचा त्या पातळीवर आपण प्रयत्न केला आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत. सर मला असं विचारावं वाटतं की राहण्याची सोय तुम्ही केली तुमच्या गावातली जे गोरगरीब लोक होते, पण यांना अगदी जे निराधार आहेत किंवा अगदी अंत्योदयमध्ये आलेली कुटुंब आहेत, यांना सरकारच्या कोणत्या कोणत्या स्कीमा आहेत आणि त्या राबवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रशासनाची मदत घेतली? अंत्योदयसाठी जे आहे राशन स्कीम आहे, राशन महत्वाचं आहे ते राशन स्कीम आहे. घरकुल तर आहेच प्रत्येकात. जवळजवळ माझ्या गावात तर थोडीफार लोक असे राहिले असतील का ते वंचित राहिले असतील घरकुलापासून, आणि जे वंचित राहिले त्यांच्यासाठी पण आपण प्रस्तावित योजनेमध्ये त्यांचं काम पूर्णत्वास नेण्याच्या मार्गावर आहे. आणि त्याच्यानंतर ज्या निराधार व्यक्तींसाठी तुम्ही म्हटले, संजय गांधी निराधार जी योजना आहे, श्रावणबाळ योजना असेल, म्हणजे डोल म्हणतात इकडे गावाकडे त्याला डोल म्हणतात, त्या मार्फतही ती स्कीम चालू आहे. आणि त्यांनाही दरमहा 1000-1500 रुपये जो निर्वाह भत्ता भेटतो त्यांना तो चालू आहे.
अगदी निराधार लोकांसाठी. सचिन सरांचा प्रवास अगदी सगळ्यांना अंगावर शहारा आणणार आहे की ज्या वयात मुले स्वतःचा संसार थाटण्याचा विचार करतात त्यावेळेस एक युवक आपल्या गाव समृद्ध करण्याच्या दिशेने प्रवास करत होता आणि हा प्रवास त्यांच्या बोलणे इतका सोपा नव्हता हे आपल्याला सगळ्यांना नक्कीच माहिती आहे. सर, मला याच्यापुढे असं विचारावंच वाटेल की प्रशासनाला ग्रामपंचायतीकडे लक्ष देण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयार केलं आणि त्या सगळ्यांचं सहकार्य तुम्ही कसं घेतलं? प्रशासनाला तयार करायचं म्हणजे सुरुवातीला सांगितलं ना मी, ज्यावेळेस मला दारूबंदी माझ्या गावात करायची होती त्यावेळेस असं नाही की एखाद्या गावात दारू विकली जाते प्रशासनावरती माहित नसतं. सर्व काही प्रत्येक लेवलला माहित असतं, परंतु जो पाठपुरावा म्हणतो आपण फॉलोअप म्हणतो, जे ग्रामपंचायतचे ठराव असतील ती कागदोपत्री मी पूर्ण आधी योजना राबवून घेतली होती. प्रत्येकाला पत्रव्यवहार केला होता, म्हणजे तहसील कचेरी असेल, DYSP साहेब असतील, एक्साईज डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, त्या सर्वांपर्यंत मी माझा पत्रव्यवहार असं ग्रामपंचायतच्या मार्फत सर्वांना केलेला होता. आधीच त्यांना ह्या गोष्टीची पूर्वकल्पना मी आधीच दिलेली होती की ह्या प्रकारे अशा गोष्टी चालू आहेत, त्या तुमच्या पातळीवर तुम्ही प्रयत्न करा त्या बंद करण्याचा. कारण मी पोटतिडकीने त्यांना सांगत होतो, वेळोवेळी सांगत होतो. तहसीलदार साहेब असतील, फार अगदी तलाठी साहेबांपासून मी सांगितलं, म्हणजे ग्रामपंचायत लेवलला ग्रामसेवक असतील किंवा लोकांना ज्येष्ठ लोक असतील जी गावामध्ये का त्यांचं 4 लोक ऐकतात अशा लोकांपासून सुरुवात केली. तलाठी असतील, तहसीलदार असतील, प्रांत साहेब असतील, सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवली. माझा पत्रव्यवहार आजही माझ्याकडे त्याच्या ओशी सापडतील की मी सर्वांशी पत्रव्यवहार आधीच केलेला होता. सर, आपला सगळ्यात ग्रामीण भागातला महत्वाचा वर्ग असतो महिला वर्ग. या महिला वर्गासाठी आपण जेव्हा सरपंच पद हातात घेतलं तर काय केलं आणि कुठल्या कुठल्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं? महिला वर्गाचा या ठिकाणचा जो सर्वात मोठा प्रश्न होता तो दारूबंदी. मी तुम्हाला तेच सांगितलं. अगदी. ज्यावेळेस मी म्हणतो खायला तेल नसेल घरात तरी चालेल, पण ती दारू नकोय. अगदी. कारण जर तेल नसलं तर माणूस त्या पाण्यामध्ये ती भाजी शिजवून खाला तरी ती त्याला पचनी पडणार आहे, पण जर दारू पिऊन माणूस घरात आला तर तेलात शिजलेली भाजी जरी असेल चमचमीत केलेली तीही त्याच्या पचनी पडू शकत नाही. कारण ते कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होत असतं. तुमच्याकडे पैसा किती याला व्हॅल्यू नाहीये. तुमच्याकडं जी घरगुती शांतता आहे, तुमची जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो? जर एखादा व्यक्ती त्या कुटुंबात दारू पित असेल तर त्याच्या लहान मुलांवर, त्याच्या बायकोवर, त्याच्या आईवडिलांवर त्याचा काय विपरीत परिणाम होतो हे सर्व ज्ञात आहे. प्रत्येकाला ती गोष्ट माहित आहे त्याचे काय परिणाम होतात. सर, या अगोदर चर्चा करताना आपण बचत गटांचा उल्लेख केला होता आणि बचत गटामार्फत तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीसाठी, तुमच्या महिला वर्गासाठी निधी कसा आणलात, तर याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. बचत गट सुरुवातीला आमच्या सावरगाव गावात एकही बचत गट नव्हता. बचत गट जे होते ते त्यांच्या पातळीवर चालू होते. थोडक्यात 50 रुपये 100 रुपये बचत असेल, त्या महिला 5-5, 10 काय असतील, ज्या कामाला जाणाऱ्या, सावडीत जाणाऱ्या महिला असतील, त्यांच्यामध्ये ती चालू होतं. पण ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली की आपल्याला पंचायत समिती मार्फत, उमेद मार्फत त्यांना निधी भेटतो आणि तो जर निधीशी त्या गटाशी म्हणजे पंचायत समितीशी जर त्या महिला कनेक्ट झाल्या तर त्यांना कृषी विभागाकडून असतील किंवा पंचायत समितीकडनं असेल किंवा वेगवेगळे जे फाउंडेशन संस्था असतात त्यांच्याकडून जो निधी उपलब्ध करता येऊ शकतो तो विदाऊट कनेक्ट बचत गट जर ती पंचायत समितीला कनेक्ट नसतील तर तो निधी त्यांना मिळू शकत नाही. वॉटर संस्था असतात, वॉटर संस्थेसारखी ज्या संस्था आहेत, वेगवेगळे रिसोर्सेस आहेत जे की बचत गटांना प्रोत्साहित करतात, त्यांना पुढे जाण्यास मदत करतात. त्यासाठी बचत गट ही खूप निकडीत वाटत होतं. मेंगावाडीमध्ये आधी बचत गट अस्तित्वात आले, गावामध्ये होते, परंतु त्यांना मग आपण पंचायत समितीशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर 5 ते 6 बचत गट या ठिकाणी महिला वर्गाचे सुरू झाले आणि आजही ती सुरळीतपणे चालू आहे. त्यातल्या काही बचत गटांना सुरुवातीला 15,000चा निधी येतो, त्यानंतर आता बरेच 2-3 बचत गट असे आहे की त्यांना 1 लाख निधी पण ट्रान्सफर होईल आणि मेंगावाडीत काही गटांना बचत गटाला 1 लाख रुपये निधी ट्रान्सफर पण झालेला आहे. म्हणजे थोडक्यात सरांना असं सांगायचंय की त्यांनी त्यांच्या गावातील महिला, पुरुष यांना आर्थिकदृष्ट्या कसं सबल करता येईल याकडेही विशेष लक्ष दिलेलं आहे. सर, मागे वळून पाहताना असं कधी वाटतं का की आपण घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य होता? मागे वळून बघण्याचा मी कधी विचारच नाही केला, कारण जो निर्णय घेतला तो कसा आपला योग्य आणि बरोबर आहे हेच मी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तिकडे वळून बघलं एवढ्याचसाठी वळून बघितलं की जे आपण मागे सोडून आलोय आणि आपण जे पुढे करणार आहे ते किती यशस्वीरित्या आपण ते पार करतोय यावर ते डिपेंड असतं आणि त्यामध्ये आपण काय मार्गगमन केलं, थोडं का असाना पण त्यात ग्रोथ काय केली
यावर ते डिपेंड ठेवलं. आणि जो काही युवा वर्गाच्या सहकार्यातून, ज्येष्ठ महिला या सर्वांच्या सहकार्यातून जी काही धारणा आणि जी सामाजिक जाणीव झाली, जनजागृती झाली लोकांमध्ये, आणि त्याच्यामुळे जो लोकांमध्ये ह्या ग्रामपंचायतकडे बघण्याचा, तसेच या ठिकाणी गाव पातळीवर देखील विकासात्मक योजना राबवल्या जाऊ शकतात याची जाणीव त्या सर्वसामान्य जनतेला झाली, त्या अज्ञानी असाक्षर जनतेला झाली. हीच मोठी माझ्यासाठी यशस्वी बाब वाटते मला. जो की म्हणून मी मागे वळून तुम्हाला म्हटलो, जरी सरकार नोकरी सोडून आलो होतो, परंतु इथं आल्यानंतर ज्यावेळेस 4-10 लोक ज्यावेळेस सबलीकरणाकडे त्यांची वाटचाल दिसली, महिला सबलीकरण करताना दिसल्या, 100% मी तिथं राहून आर्थिक मदत करू शकलो असतो गावासाठी. पण जे की ह्या मुद्द्यावर, ह्या स्पॉटवर, ज्या ग्राउंडवर येऊन काय खरी समस्या आहे, नक्की काय याची म्हणजे कडा निकड, खरी गरज काय आहे, हे ह्या स्पॉटवर ग्राउंडवर आल्यावर कळतं. आणि ह्या लोकांना खरी पुशअप करण्याची काय गरज आहे तीही इथं आल्यानंतर कळतं. म्हणजे सरांना थोडक्यात असं सांगायचं आहे की त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांनी योग्य करून दाखवला. आणि ज्या वेळेस आपल्या स्वप्नांमध्ये बळ असेल आणि आपला जो हेतू आहे तो अगदी प्रामाणिक असेल, तेव्हा आपल्याला कुठल्याही निर्णयाची कधीच भीती वाटत नाही. सर, मला याच्यानंतर असं विचारावं असं वाटेल की हा जो सरपंच उपसरपंच पदाचा प्रवास होता, हा आपण पूर्ण पेलला, आणि याच्यानंतर आपल्याला जर प्रशासनामध्ये अगदी अजून वरच्या पदासाठी जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही त्याकडे कसं बघाल? मी पद ह्या गोष्टीला फक्त आणि फक्त कामाची गोष्ट आणि कामाची जागा प्लेस मानतो. त्याच्यामुळे पद उद्या असेल किंवा नसेल याचा मी विचार अजिबातही करत नाही. हाय या पोझिशनवरनं सुद्धा आपण विकासात्मक बाजूचा विचार करू शकतो, जर आपली फक्त त्यामध्ये जाण्याचा उद्देश एवढाच आहे. जर आपण त्या प्रशासकीय चौकटी, त्या प्रशासनात जर आपण स्वतः असू, तर जो आपला विचार आहे तो आपण अधिक प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचू शकतो, लोकांपर्यंत. आणि त्या सिस्टमचा आपण जर भाग बनलो तर आपण त्या जनतेपर्यंत सहजगत्या पोहोचतो. अदरवाईज ज्यावेळेस आपण इथनं सुरुवात करायची म्हटलं तर एका व्यक्तीला घाईघाई ओळखणार नाही तुम्ही. पण ज्यावेळेस पद असतं, त्यात ती पॉवर असते, त्या पॉवरचा जर उपयोग आपण योग्य कामासाठी आणि योग्यरित्या जर केला, आणि ती जर व्यक्ती निस्वार्थी भावनेने त्या गोष्टीकडे जर बघत असेल, तर त्या ठिकाणी नक्कीच कायापालट किंवा खूप मोठा बदल हा नक्की घडू शकतो. सर, मला पुढे असं विचारावं असं वाटतं की एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मीही लहानपणापासून बघत आलो की एखादा उमेदवार निवडून येण्यापर्यंत अगदी सगळी आश्वासनं देत असतो, मी तुमच्यासाठी हे करेल, मी तुमच्यासाठी ते करेल. तर तुम्ही तुमच्या गावाला दिलेली आश्वासने, यापैकी तुम्ही किती आश्वासने पूर्ण केली आणि कुठे तुम्ही कमी पडलात, याबद्दल जर आम्हाला सांगितलं तर जास्त बरं होईल. पहिली आम्ही युवा वर्गाच्या माध्यमातून जी गावाला आश्वासने दिली होती, ती पहिली होती जनजागृती. म्हणजे प्रत्येक जो प्रशासनाचा भाग असेल तो लोकांपर्यंत कसा आपल्याला पोहोचवता येईल, ती गोष्ट अवघड होती, कारण अज्ञानी आणि असाक्षर लोक होते. त्याच्यामुळे पहिला मुद्दा होता आमचा जनजागृती, जो की लोकांपर्यंत आपल्याला ती प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची होती. हा पहिला मुद्दा. त्यानंतर आमचा अजेंडा जो होता ती 100% गावामध्ये दारूबंदी करायची, आणि ती दारूबंदी करण्यात आम्ही 100% यशस्वी झालो. दारूबंदीमध्ये यशस्वी झालो. त्यानंतर जो राहिला पाणंद रस्त्यांचा, ज्या ठिकाणी म्हणजे आजपर्यंत कुठलाही रस्ता नव्हता, ती रस्त्यांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. तो सावरचोळमध्ये असो किंवा मेघावाडीमध्ये असो, असे 4-5 जे रस्ते असे होते की त्या ठिकाणी कधीही रस्ता होऊ शकत नव्हता, असं मी म्हणणार नाही. पण तो आमच्या युवा मंचच्या माध्यमातनं आणि जनतेच्या सहकार्यातनं, लोकवर्गणीतनं त्या आम्ही पूर्णत्वाला नेऊ शकलो. आणि त्यातलं सर्वात महत्वाची जमेची बाजू जी राहिली ती म्हणजे पाणी, शेतीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी तर आम्ही आणू शकलो. मग यापूर्वी होतं, पण ज्या भागात पोहोचवायचं बाकी होतं, सावरचोळच्या काही भागात पोहोचलं, मेंगावडीच्या बऱ्याच भागात अजून अपूर्ण आहे. कारण भौगोलिक परिस्थिती आमची खूप चढ उताराची, डोंगरदऱ्यांची असल्या कारणानं, सपाट भाग नसल्या कारणानं प्रत्येकापर्यंत ती पोहोचवण्याचा आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत. आताही पुढील आराखड्यामध्ये ती कामं घेतली, आणि जलजीवनचं काम आमच्या गावामध्ये प्रगतीपथावर आहे, मार्गस्थ आहे. त्यामध्येही प्रत्येक घराघरापर्यंत नळ कनेक्शन कसं जाईल याचा आम्ही विचार प्रामुख्याने करत आहोत. पण मग सर्वात बाकी राहिलेला मुद्दा आमचा शेतीसाठी पाणी. याच्यासाठी सावरचोळ ग्रामपंचायतीच्या आजूबाजूला कुठले कुठले सोर्सेस आहेत आणि याच्यातनं कुठून पाणी येऊ शकतं
याबद्दलच्या काही पॉसिबिलिटीज आहेत का? आता बरेच लोक असं म्हणतात की नदीची आम्हाला तर नदी नाहीची, दोन्ही नद्या 10-10 किलोमीटर अंतरावर वसलेल्या आहे, मुळा असेल इकडे प्रवरा असेल. आता नदीचं पाणी येणं ती आमच्यासाठी खूप चांगली बाब ठरेल, पण नदीचं पाणी जरी आमच्यापर्यंत नाही पोहोचलं, पण प्रशासनाची जर आम्हाला तेवढी मदत मिळाली तर आमच्याकडून जे पाणी आमच्याकडून वाहून जातं ते जर आम्ही आमच्याकडे खडकाळ भागामध्ये जर ते पाणी अडवलं, तिथं कॉन्क्रीटच्या बंधाऱ्यासाठी जर आम्हाला प्रशासनाचं सहकार्य लाभलं, जवळजवळ म्हणजे प्रोजेक्ट वाईज विचार केला तर जर साधारणतः जर छोटे छोटे बंधारे कवा आहे ना, 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटी पर्यंत जर निधी उपलब्ध झाला आणि एक कॉन्क्रीटचं मी इरिगेशन डिपार्टमेंटला वेळोवेळी पत्रव्यवहार करून इरिगेशन डिपार्टमेंटची माणसं इथं आणून त्यांच्याकडून ह्या स्पॉटचं मार्गदर्शन घेतलं, ते म्हणजे ते बोलले आम्हाला या ठिकाणी जर तुम्ही पाणी अडवू शकला तर नक्की तुमचं पूर्ण गाव हे ओलिताखाली नक्कीच येऊ शकतं. मित्रांनो, मी पण याच भागातला आहे. अकोले आणि संगमनेर तालुका जो आहे हा अगदी नद्यांनी संपन्न असलेला भाग आहे. या भागामध्ये निळवंडे धरण येतं, भंडारदरा धरण येतं, त्याच्यानंतर अगदी छोटी मोठी अशी भरपूर सारी धरणे या भागात आहेत. त्याच्यानंतर इथे पाणी आणणं जर प्रशासनाने ठरवलं तर ते त्यांना सहज शक्य आहे. एक अगदी छोटस गाव जे आहे ते अगदी सहज हिरवं होईल इतपत पाणी अकोले तालुक्यात आणि संगमनेर तालुक्यात नक्कीच आहे. याच्यासाठी प्रशासनाने नक्कीच पॉझिटिव्ह विचार करावा, एवढंच आम्ही सांगू इच्छितो. यानंतर सर मला असं विचारावंसं वाटेल की हा सगळा जो प्रवास झाला या सगळ्यातनं तुम्हाला काय काय शिकायला मिळालं आणि आजच्या युवाला तुम्ही काय सांगू इच्छिता? याच्यात शिकायचं झालं तर म्हणजे काय काय शिकायला मिळालं याचा जर विचार केला तर खूप साऱ्या गोष्टी नवीनच होत्या माझ्यासाठी. राजकीय प्रवास असेल, प्रशासनाची जी गाठभेट असेल, म्हणजे जी सांगड असेल ती बसवताना जी पंचायत समिती, जिल्हा परिषद, पोलीस डिपार्टमेंट, तहसील कचेरी, प्रांत कार्यालय यांशी जो संपर्क आला, यातनं शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होत्या. कारण याला जर पाठपुरावा आपण फॉलो केला तर आपल्या ज्या न होणाऱ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा पाठपुराव्यातनं मार्गी लागतात. आणि त्यावेळेचे जे काही प्रतिनिधी असतील, तालुका पातळीवर जे काही प्रतिनिधी होते, माजी असतील, आजी असतील, या सर्वांचं आपल्याला सहकार्य नक्कीच लाभलं. आणि ह्या सहकार्यानं म्हणजे पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषदचे सदस्य असतील, त्यावेळेचे तत्कालीन आमदार असतील, या सर्वांचाही त्यामध्ये मोलाचा वाटा आहे, जो की आपला फॉलोअप असेल, पण त्या सर्वांचाही त्याच्यामध्ये मोलाचा वाटा नक्कीच होता. आणि जर तुम्ही सांगायचं झालं तर संदेश काय द्याल, तर संदेश देण्याइतपत मी एवढा मोठा नाही, पण मी नक्की सांगू शकतो, जर निस्वार्थी युवांचा प्रत्येक गावामध्ये 10 ते 15 जरी ग्रुप असेल, निस्वार्थी युवा पाहिजे तो, तर तो त्या गावामध्ये आमूलाग्र बदल नक्कीच घडवू शकतो. पण तो युवा हा निस्वार्थी असला पाहिजे, हा सर्वात जमेची बाजू आहे. मित्रांनो, सचिन सरांच्या प्रवासातनं आपल्याला एक नक्की लक्षात आलं असेल, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सर, जर तुम्हाला भविष्यात जर तुम्हाला आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यकालानंतर जर तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये जर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही त्या संधीकडे कसे बघाल? संधी मिळाली तर चा प्रश्न आहे. संधी मिळाली तर नक्कीच जो गाव पातळीवर आपण एका गावाशी कनेक्ट असतो, तेच ज्यावेळेस आपण पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्याचा आवाका मोठा असणार आहे आणि अनेक नवनवीन समस्या आपल्याला कळणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टीकडे मी एक संघर्ष म्हणूनही बघतो आणि ती एक संधी म्हणूनही बघतो, जी की जर ती संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याचा मी नक्कीच आणि 100% प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. अगदी शेवटी आपल्या शेवटाकडे जाताना मला सगळ्यांना एकच सांगावंसं वाटेल की सचिन सर हे अगदी उच्च विभूषित आहेत, ज्यांनी डबल ग्रॅज्युएशन केलं, एमएससी फिजिक्स या विषयामध्ये मास्टर केलं आणि अगदी लाखभर रुपये पगार असलेली नोकरी सोडून जेव्हा ते सावरसोल सारख्या गावाला मोठं करण्यासाठी, आपल्या कुटुंबाला मोठं करण्यासाठी जेव्हा ते गावाकडे आले, तेव्हा त्यांनी या प्रवासात किती त्रास सहन केला हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. सचिन सरांना आपण पुढील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि अशाच पद्धतीने अनेक नवनवीन चेहरे आपल्या समोर नेहमी येत राहतील. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.